तर जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा लाडका विशाल. तर टाइम घालता आपण टापून निघू बरं का. आज तर काय आपल्या ब्लॉगमध्ये रेल्वे गेटच पडलं नाही. फर्स्ट टाइम आज झालं की मी ब्लॉग चालू केला आणि त्याच्यामध्ये रेल्वे गेट पडलं नाही बरं का. मग काही लिंबळकच्या बायपासमधून डायरेक्ट टर्न मारला, म्हणलं चला आता बायपासने टापून आपण आहे ना नेपतीला जाऊ. नेपतीला जायचा विषय काय नाही हो, एकदा पहिले नाही काही राहिलं व्ह्यू बघा एकदम मस्त झालं की नाही. पाऊस झाल्यापासून नसते हिरवगार दिसते बरं का सगळी. याला म्हणलं चल ब्लॉग मध्ये यायला तोंड पण दाखवून घे, कारण की आता तुझ्या घरी चाललंय मामाच्या, म्हणलं तोंड तर दाखवायच लागेल. मला रेल्वे गेट पडलेलं नव्हतं, इकडे रेल्वे दिसते काय. म्हणलं आपल्याला इकडे येऊस तर ना रेल्वे पुढे गेली असं. बरोबर आहे की नाही. हे माणूस टिकतो काय करीत होता काय नको तेवढंच टाइम नाही घालता नाही का आलो डायरेक्ट टोल नाक्यापिशी. टोल नाका ओलांडला, कारण की आपल्याकडे टू व्हीलर होते म्हणून पैसे भरायची गरज नाही पडले. मग रिक्षाला टाटा बाय केला ना आपण डायरेक्ट आहे ना उजव्या साईडला वळालं. उजव्या साईडला वळाल्यानंतर लागलं नेप्ती गाव. नेप्ती गावामधून डायरेक्ट आहे ना भाऊला म्हणलं इकडे कुठं आणलं तू, हायवे सोडला आणि डायरेक्ट कच्च्या रस्त्याला आणलं. त्याला म्हणलं अजून किती लांब आहे. यांना लांब नाही बाबा, हे जे समोरचं घर आलंय का तेच मामाचं घर आहे म्हणलं. म्हणलं चांगलं आहे. मग काय आलो टापणी म्हणलं इथं. मग त्याच्या मामाच्या घरा पुढे दाखवा भाजीपालाच लावलेला होता बरं का. म्हणलं तुम्हाला पण दाखवून घ्यावा एकदा. मग इकडे जावा आलो का बघितलं, इकडे पण चांगलं पाणी वाहत होतं बरं का. म्हणलं इकडे पण चांगला दणकून पाऊस झालेला दिसतोय. मग काही नेप्तीमध्ये आल्यानंतर ना म्हणलं तुम्हाला एकदा तिथालचं गाव पण दाखवा. मग काय गावामध्ये फिरता फिरता म्हणलं चला आता टापकोनी याकडे तुम्हाला भाजीपाल्याची पिशवी पण दाखवून घेतो. कस काय भाजीपाला अख्खी जाखी पिशवी भरून दिली, ती उचलत सोबत नव्हती बरं का ती. आणि इथं भाऊ रस्ता विसरल्यामुळे नाही का भाऊनी ह्याच मंदिराला परत आहे ना यू टर्न मारून आहे ना एक वेडा मारून घेतला बरं का पूर्ण. म्हणलं चला आता चांगलं झालं, न पाया पडता आहे ना प्रदर्शना घालून घेतली. मग काय लागलो आपलं कल्याण बायपासला. म्हणलं चल लवकर. तेवढे त्याला फोन आला, म्हणला बोलेगावच्या साईडने या, कारण की ना इथून एक किराण्याची पिशवी पण न्यायची. न टाइम घालता आम्ही तिथून किराण्याची पिशवी घेतली आणि डायरेक्ट निघालो. नागापूरच्या साईडला आलो, तिथे बघितलं काय ना साईडला नाही का खेळणे वगैरेचे दुकानं लावलेली होती. म्हणलं बरं आहे भाऊ, बसल्या बसल्या जागे बिझनेस. मग काही त्याचे मित्र आलेले होते, म्हणलं चला आपले केस वगैरे बघून घ्यावं सेट आहेत का नाही. मग काय न टाइम घालता आपण डायरेक्ट पोला घालून निघालून डायरेक्ट आहे ना इकडे आहे ना आपल्या आहे ना गोकुळवाडी फाट्यावर आलो बरं का. गोकुळवाडी फाट्यावरून डायरेक्ट खालच्या साईडला वळालो. म्हणलं चला टापकोणी आता, नाहीतर नीटच उशीर होईन आपल्याला. मग त्याच्या घरापिशी आलो, म्हणलं चला आता भाजीपाला ठेवून देऊ आणि निघू आपल्या घराकडं.